पुण्याचं बजेट बघितलं तर 11,000 कोटींचं पुणे महानगरपालिकेचं बजेट आहे आणि तशा मूलभूत गरजा पुणेकरांच्या पूर्ण झालेल्या नाहीयेत. याला जबाबदार कोण, राजकारणी का प्रशासन, काय वाटतं? दोन्ही जबाबदार आहे. पुणे शहर ज्या वेगाने वाढतंय, 11,000 प्रश्न कोटींचा नाहीये. आज देशातली जी काही महत्त्वाची जी शहरं आहेत मेट्रो सिटीज, त्याच्यात पुणे शहराचा क्रमांक आहे. आज एवढ्या प्रचंड वेगाने, कारण मुंबईला कुठेतरी मर्यादा आहेत, पुण्याची वाढ एवढ्या प्रचंड क्षमतेने होते, पण कुणीही पुणे शहराच्या विकासाकडे लक्ष दिलेलं आहे ना प्रशासनाने दिलेलं, ना इथल्या सत्ताधाऱ्यांनी दिलेली आहे. म्हणजे या शहराचा विकास आराखडा व्हायला जर 10-10 वर्ष लागत असेल, तर बाकी तर अनेक गोष्टी आहेत. म्हणजे तुमचे PMRD स्थापन व्हायला 15 वर्षे लागली, विकास आराखडा होत नाही. मग पुण्याच्या आधी नागपूरसारख्या छोट्या शहरात मेट्रो होती, ठीक आहे, महाराष्ट्राची उपराजधानी आहे, पण आपली शहर किती मोठं आहे, इथल्या शहराला गरज होती. पण इथल्या राजकारण्यांनी खालून भुयारी करायची का वरून करायची याच्यात वेळ घालवलेला आहे. त्यामुळं प्रशासन, आज सुद्धा पुण्यात किती प्रश्न आहेत. आज पुण्यात प्रचंड प्रमाणात रिडेव्हलपमेंट चालू आहेत. भयानक असे प्रश्न रिडेव्हलपमेंटमुळे आगामी काळात उभं राहणार आहे. जिथं 2 मजल्याची इमारत होती तिथं आता 20 मजल्याची इमारत होणार आहे. तिथला रस्ता तेवढाच आहे, तिथल्या पाण्याच्या लाईन तेवढ्याच आहे, तिथल्या गटाराची लाईन तेवढीच आहे. म्हणजे सगळ्यात जे आहे, ज्या बेसिक सोयीसुविधा आहेत ते तेवढ्याच राहिलेले आहे. लोकसंख्या तुम्ही प्रचंड प्रमाणात वाढवतायत, याचा कुणीही विचार करत नाही. दुर्दैवाने अजूनही कुणी करत नाही. त्यामुळे आपले प्रश्न वाढतच जाणार आहे, आपले प्रश्न सुटणार नाहीयेत. सगळ्यांना पुण्यात यायचे, पर रिटायर झालेल्या अधिकाऱ्याला पुण्यात यायचे आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला शिकायला पुण्यात यायचे, नोकरीसाठी पुण्यात यायचे, प्रत्येकाला पुण्यात यायचे. पण पुण्यातल्या प्रश्न सोडवण्यात कुणालाही रस नाही. पुणे म्हणलं की पवार हे समीकरण आधीपासून ठरलेलं असायचं. ओव्हरऑल पुणे जिल्हा, पुणे महानगरपालिका काय, पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे जिल्हा काय, तर पवार समीकरण हे ठरलेलं असायचं. तर सध्या पुणे महापालिकेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार, शरद पवार यांचा प्रभाव आहे का? आणि सध्या नगरपालिकांची इलेक्शन चाललेत. अजितदादा प्रचार करताना म्हणतात की अर्थ खातं माझ्याकडे आहे, तुम्हाला निधी दिला जाईल. आणि आता अजितदादा तर पुण्याचे पालकमंत्री आहे. तर इथला जो प्रचार आहे तो कसा ठरेल? पालकमंत्री राजकारण कसं चालेल पुण्यात? नाही, जे पुणे म्हणजे पवार ती ओळख पुसण्याचं काम भाजपने आता केलेलं आहे. कारण आजही पुणे शहरात महापालिकेत सत्ता मिळवली, दोन्ही महापालिकेत सत्ता मिळवली. या शहरात सर्वाधिक आमदार त्यांचे आहेत, खासदार त्यांचे आहेत, मंत्री त्यांचे आहेत. त्यामुळे साहजिक ही ओळख जाणीवपूर्वक पुसण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे भाजपचा तो राजकीय अजेंडाच होता, त्याच्यात काही गैर वगैरे अजिबात नाहीये. बारामतीतही त्यांनी ह्यावेळेस पवारांना पाडण्याची ताकद लावली, ती काही यशस्वी झालेली नाहीये. आता मूळ मुद्दा आहे आपला प्रचाराचा, पालकमंत्री कोण, हे कोण. शेवटी 2017ला जे आपण मुंबईत बघितलं की महायुतीत एकत्र, म्हणजे युतीत एकत्र असून भाजप आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात लढले. मग अफजल खान वगैरे काय काय आपण ती भाषा, कोथळा, ते आपण ऐकलं होतं. आता पुण्यातही किंवा नगरपालिकेच्या निवडणुकीत तेच चालू होती, महापालिका निवडणुकीतही तेच होणार आहे. म्हणजे शेवटी प्रत्येकाला सत्ता पाहिजे. अजितदादांना पुणे पिंपरी चिंचवडमध्ये सत्ता टिकवायची म्हणजे त्यांची सत्ता गेलेलीच आहे. त्यामुळे ते त्यांच्या पद्धतीने प्रचार करणार की मी तुम्हाला विकासाला निधी देऊ शकतो, माझ्याकडे तिजोरी आहे. मग चंद्रकांत दादा म्हणणारच की तिजोरीचे मालक आम्हीच आहे वगैरे. हे जो काय नगरपालिकेचा पॅटर्न आहे तोच महापालिकेत दिसणार आहे, त्याच्यापेक्षा वेगळं काय असणार आहे. आता आयत्या वेळी अजून काही मुद्दे येऊ शकतात जे आपण अपेक्षितही धरू शकत नाही.